नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. निवडणूक झाली, निकालही लागला तरी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कापूस वेचणीला मजूर मिळेना. शेतकरी चिंतेत. जिल्ह्यात शेतकरी नगदी पीक म्हणून खरीप हंगामात कापूस पिकांची लागवड करीत असतात. परंतु सध्या कापूस वेचणीला आलेला आहे, पण मजुरांअभावी वेचणी राखडलेली आहे. नगदी पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस पिकांची लागवड करतात, मात्र कापूस वेचणारे मजूर वेळेवर मिळत नाहीत. वेचणीला मजुरांची कमतरता जाणवू लागल्याने लाख मोलाचे पांढरे सोने शेतात आहे. त्यामुळे मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र कबा कष्ट करून ठिकाण दिलेला कापूस वेचून घरी आणता यावा यासाठी शेतकऱ्याची धडपड सध्या सुरू आहे. आज रीतच्या कापसाला करपला तर लाल्या रोगाने कापूस पिकाला नष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फवारणीसाठी जादा पैसे खर्च करावे लागत आहे. अशी परिस्थिती सध्या शेती शिवारात दिसून येत आहे. निवडणुकीमुळे मजूर भेटत नव्हते. आता निवडणुकीनंतर याहून वेगळी परिस्थिती नाही. शेतीपेक्षाही इतर रोजंदारी कामाला मजूर पसंती देतात. त्यामुळे कापूस वेचणीच्या कामात खोळंबा होत आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.